देवेंद्र फडणवीस सत्तेवरती यायच्या आधी खूप डेंग्या पिटत म्हणले होते की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करणार आहेत। त्यानंतर शेतकरी आंदोलन झालं। शेतकरी नेत्यांना दिलेल्या आश्वासनानुसार या सरकारने कर्जमाफी केलेली नाहीये। मुळातच मागणी होती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे, पण या सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलंय। मला एक गोष्ट सांगा, 31 मार्च 2025 ला 99% ते 95% शेतकऱ्यांनी कर्ज नवजुनं केलं। जर नवजुनं नाही केलं तर त्या शेतकऱ्याच्या खात्याला होल्ड लागतो किंवा सिबिल खराब होतं। प्रत्येक शेतकरी काही ना काही करून कुठून कर्जाने काढून ते नवजुनं करतो। मग यांनी कर्जमाफीची तारीख कोणती जाहीर केली? 30 सप्टेंबर 2025। मग जे चालू बाकीत कर्ज आहे त्यांना फक्त 50,000चं गाजर दिलं का तुम्ही? हा प्रश्न आहे। मुळातच ही कर्जमाफी फसवी आहे आणि हे उघड दिसतंय। फक्त गाजर द्यायचं काम इथले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून करतायत आणि जनतेच्या तोंडाला पानं पुसायचं काम करतायत। शेतकऱ्याची आज अवस्था बघा, ना कोणत्या मालाला भाव आहे, ना कोणत्या शेतकऱ्याच्या सन्मानाला इथं कोण सन्मान द्यायला तयार आहे। कोणत्याही कृषी उत्पन्न बाजार समितीत जावा, व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारानुसार शेतकऱ्याचा माल घेतला जातो। काल सोलापूरला कांद्याचा लिलाव पोलीस संरक्षणामध्ये या सरकारला करावा लागला। म्हणजे इथं संरक्षण कोणाला आहे? फक्त जे व्यापारी आहेत, जे मोठी लोक आहेत त्यांना। सामान्य माणसाला कोण आहे? आणि हे गळचेपी करायचं काम आहे। इथल्या शेतकऱ्याला हे न्याय देऊ शकत नाही सरकार। हे शंड आहे सरकार, असं माझं स्पष्ट मत आहे।